कथेचा हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका. दिया, दिया काय करतेस ग? दार उघड. सत्या मोठ्याने ओरडत होत्या, पण आतून कोणताच प्रतिसाद आला नाही. अगं दीपिका, तू तरी दार उघड. इतका वेळ काय करताय दोघी? 8:30 वाजायला आले, म्हणत त्यांनी दार जवळजवळ तुटेल इतक्या जोरात ठोठावले. तेवढ्यात अभिनया तिथे आली. आत्या, मी बघते. निघालीस का? बरं. आईला सांग वंश आणि शरणसाठी नाश्ता काढून ठेव. तूही खाऊन घे. आम्ही सगळ्यांनी जेवून घेतलं आहे, सत्या म्हणाल्या. ठीक आहे आत्या, पण पटकन दार ठोठावा, नाहीतर तासभर झाला तरी या दार उघडणार नाहीत, असं म्हणत अभिनया खाली निघून गेली. अगं दीपिका, दार उघड. सत्या पुन्हा ओरडल्या. काही क्षणांनी दार उघडलं आणि गळ्यात नवीन मंगळसूत्र, अंगावर रेशमी साडी नेसलेली दीपिका समोर उभी राहिली. काय ग दीपिका, इतक्या वेळापासून मी ओरडतेय? आई येतच होते, दीपिका म्हणाली. तुम्हा दोघींना नक्की काय प्रॉब्लेम आहे? सत्याने विचारलं. आई, आत्ताच मी तिला तयार केलं आणि ती बाथरूममध्ये गेली. सांगितलं असतं तर तू रागावली असतीस म्हणून सांगितलं नाही. काय? आत्ताच बाथरूममध्ये गेली? मग त्या म्हणाल्या, बरं तू आणि बाबा माधवनला घेऊन ज्वेलर्सकडे जा. अंगठी घेऊन थेट मंदिरात या. मी तिला तयार करून घेऊन येते. इतक्यात साई आली. तुम्ही जा. साई आली आहेच. मी आणि साई मिळून दियाला तयार करतो. सत्या म्हणाल्या. ठीक आहे आई, मी जाऊन अंगठ्यांचे फोटो पाठवते. तिला आवडलेली निवडायला सांग. असं म्हणत दीपिका निघाली. तेवढ्यात सत्या यांनी तिला हाक मारली. अगं दीपिका, ही घे, दियाच्या मापाची अंगठी, असं म्हणत त्यांनी दागिन्यांच्या डब्यातून एक अंगठी काढून दिली. आई, मला मात्र तुझे दागिने देत नाहीस आणि तिला देत आहेस? दीपिका लगेच भांडायला लागली. सत्या हसल्या. तुला सगळे दागिने नवीनच हवे होते, पण तिला माझेच दागिने घालायचे होते म्हणून दिले. आता जा, उशीर होतोय. दीपिकाला पाठवून त्या खोलीत आल्या. दिया अजूनही केस न पुसता बसली होती. काय ग, अशी का बसली आहेस? साईने विचारलं. सत्या हसत म्हणाल्या, ही अशीच आहे, कुणाचंच ऐकत नाही आणि अचानक इतकी मोठी तयारी सुरू झाली आहे, त्यामुळे इतर मुलींसारखी तिलाही भीती वाटत असेल, असं म्हणत त्यांनी स्वतः तिचे केस पुसायला सुरुवात केली. साईने ड्रायरने केस वाढवले. त्यानंतर तिला सुंदर साडी नेसवली, भरपूर फुले मांडली आणि सगळे दागिने घातले. तेव्हा सत्याची नजर तिच्या उजव्या हातातील अंगठीवर गेली. अगं, ही अंगठी नवीन दिसतेय, हिऱ्यासारखी चमकत आहे. कुणी दिली तुला? तोपर्यंत दियालाही आठवलं की आधीकडून घेतलेली अंगठी आपण अजून परतच केली नव्हती. तुलाच विचारते ग, सत्या म्हणाल्या. दिया थोडी घाबरली. आई, ती साईची आहे. मला आवडली म्हणून घालून पाहिली आणि नंतर काढायची राहून गेली. असं का? मग तिला परत दे, हरवली तर तिच्या घरी ओरडा बसेल, असं म्हणत सत्यांनी आपल्या मुलीची दृष्ट काढली आणि प्रेमाने तिच्या कपडावर चुंबन घेतलं. इतका वेळ दाबून ठेवलेलं दुःख अचानक दियाच्या डोळ्यांतून अश्रू बनून वाहू लागलं. आई, म्हणत तिने सत्यांना घट्ट मिठी मारली आणि रडू लागली. अगं वेडाबाई, काय झालं? आम्ही तुला आत्ताच सासरी पाठवणार नाही, लग्नाला अजून 2 महिने आहेत. मग त्या साईला म्हणाल्या, तिला थोडासा मेकअप कर आणि खाली घेऊन ये. रडून रडून चेहरा सगळा उतरला आहे, असं म्हणून त्या निघून गेल्या. कालपर्यंत सगळं व्यवस्थित होतं, मग आज अचानक काय झालं असेल, असा विचार साईच्या मनात आला. सत्या गेल्यावर साईने दार बंद केलं. दिया, खरं सांग, काय झालं आहे? दियाने कालपासून घडलेली प्रत्येक गोष्ट तिला सांगितली. सगळं ऐकल्यावर साई गंभीर झाली. तो इथून गेल्यापासून माझं मन अस्वस्थ आहे, साई, दिया रडत म्हणाली. मला आता कोणता निर्णय घ्यावा तेच समजत नाही. माझ्या मनात फक्त आधी आहे. हे घरच्यांना कसं सांगू आणि माधवन सरांना कसं सांगू, असं म्हणत तिने साईला मिठी मारून रडू लागली. साईने तिला दूर केलं. इकडे बघ दिया, असं म्हणत तिने तिच्या गालावर एक जोरदार चापट मारली. दिया स्तब्ध झाली. तुला वेड लागलंय का? इतक्या दूरपर्यंत सगळ्या तयारी झाल्या आहेत आणि तू आता असं बोलते आहेस? साईचा आवाज रागाने थरथरत होता. त्याने तुझ्याशी चुकीचं वागलं आणि त्यासाठी तू एका चांगल्या माणसाचं आयुष्य दुखावणार आहेस? दियाकडे उत्तर नव्हतं. पहिल्यांदा हा कार्यक्रम होऊ दे, त्यानंतर शांतपणे याबद्दल विचार करू, पण तिथे जाऊन काही गोंधळ घालू नकोस, दिया हळू आवाजात म्हणाली. पण साई, मनात आधीला ठेवून मी माधवन सरांसोबत उभी कशी राहू? आता माधवन सर तुझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधणार आहेत का? फक्त अंगठीचा कार्यक्रम आहे. पुढच्या लग्नाला अजून 2 महिने आहेत, तेव्हा बोलू. चल आता खाली जाऊ, असं म्हणत साईने तिचा मेकअप पूर्ण केला आणि तिला खाली घेऊन आली. दिया खाली येताच शरणच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. ताई, आज तर खूपच सुंदर दिसते आहेस, असं म्हणत त्याने तिच्या कपडावर प्रेमाने चुंबन घेतलं. ते पाहून अभि लगेच नाराज झाली. इथे एक जण उभी आहे,
माझ्याकडे तर बघितलंसुद्धा नाही. पण ती तुझी लाडकी बहीण आहे म्हटलं की लगेच प्रेम उफाळून येतं. अभिनया हसत बोलली. पण तिची नजर दियाच्या चेहऱ्यावर गेली आणि ती थोडी थांबली. दियाचा चेहरा खूप उदास दिसत होता. काय झालं दिया? नेहमी आकाश पाताळ एक करणारी तू आज इतकी शांत का आहेस? अभिनयाने विचारलं. साई लगेच म्हणाली, काही नाही वहिनी, तिला डोकेदुखी आहे म्हणून शांत आहे. तेव्हा शरणच्याही लक्षात आलं. काय ग, बरं वाटत नाही का? त्याने काळजीने विचारलं. दियाचे डोळे पुन्हा भरून आले. मला माहीत नाही दादा, पण असं वाटतंय की मी तुम्हा सगळ्यांपासून खूप दूर जाणार आहे. असं म्हणत तिचा आवाज थरथरला आणि डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. अगं तू फक्त हो म्हण, मी त्याला घरजवाई करून टाकतो. मग तू इथेच राणीसारखी राहू शकशील. शरण हसत म्हणाला. तेवढ्यात अभिनया म्हणाली, चला मग आमच्या घरी जाऊया. अभिनयाकडे रागाने पाहत शरण म्हणाला, तुला मी अजून एक ऑफर देतो. मी एकटाच माझ्या सासरी जातो, तू इथेच राहा. निदान तिकडे गेल्यावर तरी मला शांतता मिळेल. सगळे त्याच्या बोलण्यावर हसू लागले. बस करा आता, आधी सगळे निघा, खूप उशीर झाला आहे. असं म्हणत सत्या साडी नीट करत बाहेर आल्या. साई, दिया काहीतरी बोलण्यासाठी थांबली पण साईने तिचा हात धरला. चल, काही बोलू नकोस, असं म्हणत ती दियाला घेऊन निघाली. दीपिकाचं संपूर्ण कुटुंब मंदिरात पोहोचलं होतं. थोड्याच वेळात दियाची गाडी येऊन थांबली. तुम्ही दोघी मी सांगते तोपर्यंत गाडीतच बसा, सत्या म्हणाल्या. त्याच वेळी माधवन आणि आर्यन दुसऱ्या गाडीतून उतरले. माधवनचे डोळे लगेच दियाला शोधू लागले. हे पाहून आर्यन हसत म्हणाला, काय सर, दियालाच शोधताय ना? ती खोळकर मुलगी आता कोणत्या झाडावर चढून बसली असेल कोण जाणे. माधवनने लगेच त्याच्याकडे कटाक्ष टाकला. अरे, यापुढे तिच्याबद्दल असं बोललास तर तुझी नोकरीच जाईन. आर्यन लगेच हात जोडत म्हणाला, सर असं बोलू नका, मी तर फक्त खरं सांगितलं. आता तुम्हाला आवडत नसेल तर तिच्याबद्दल काही बोलणार नाही. माधवन हसला. ठीक आहे. मग तो शरणकडे जाऊन बोलू लागला. माधवा, ते दोघे कुठे आहेत? सत्या यांनी दीपिका आणि दिवाकरबद्दल विचारलं. आमच्या मागेच दुसऱ्या गाडीत येत होते. इतक्यात त्याने मागे पाहिलं. अरे ते बघा आलेच. दोघेही सत्याकडे आले आणि अंगठी दाखवली. छान आहे. आता आज जाऊया का? सत्या म्हणाल्या. हो जाऊया, दिवाकरजी म्हणाले. आर्यनने माधवनच्या मनातला प्रश्नच विचारला. हो, पण वधूला आम्हाला कधी दाखवणार? सत्या हसल्या. मीच तिला गाडीत थांबवायला सांगितलं आहे. आर्यन, दिया गाडीत आहे, जाऊन घेऊन ये. मी जातो, म्हणत माधवन आधीच पुढे निघाला. माधवन येताना दिसताच साईने दियाला सावध केलं. त्यांच्यासमोर काहीही बोलू नकोस. आज फक्त साखरपुडा आहे. आधीबद्दल नंतर शांतपणे बोलू. मी आधी जाते, तू त्यांच्यासोबत ये. मग ती हसत म्हणाली आणि थोडंसं हस तरी. असं म्हणून ती खाली उतरली. माधवनने गाडीचं दार उघडलं आणि दियाला हात देत खाली उतरवलं. तिच्याकडे पाहतो काही क्षण हरवून गेला. दिया, या साडीत तू खूप सुंदर दिसते आहेस. मंदिरातली देवीसुद्धा तुला पाहून आज हेवा करेल. असं म्हणत त्याने तिचा हात हलकेच पकडला आणि तिला घेऊन चालू लागला. हे दृश्य पाहून शरदजी हसले. अरे, आपली दियासुद्धा किती शांत झाली आहे. बहुतेक लग्न ठरलेल्या मुलींना आपोआपच गंभीरपणा येतो. दिवाकरही हसले. पण त्याच वेळी 2 गाड्या भरधाव वेगाने मंदिरासमोर येऊन थांबल्या. गाड्या थांबताच त्यातून अनेक लोक उतरले. दियाच्या घरचे सगळे आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागले. अरे, हे तर शेखरजींचं कुटुंब आहे, शरदजी म्हणाले. पण हे इथे कशासाठी आले आहेत? ते त्यांच्याकडे चौकशी करायला गेले. तोपर्यंत माधवन दियाला घेऊन आला. दियाने सहज मागे वळून पाहिलं आणि तिचं हृदय अक्षरशः थांबलं. समोर आधी उभा होता. त्याच्या हाताला धरून रेणुका मोठ्या आनंदाने त्याच्या बाजूला उभी होती. क्षणभर दियाच्या मनात वादळ उठलं. तिला धावत जाऊन आधीचा शर्ट पकडावा, त्याला प्रश्न विचारावेत, राग व्यक्त करावा असं वाटलं. पण लगेच तिचंच मन तिला टोचलं. हेच तर तूही करत आहेस, मग त्याला दोष कसा देणार? तिने ओठ घट्ट चावले आणि डोळ्यात येणारे अश्रू कसंबसं आवरले. तेवढ्यात शरदजी परत आले. ते सुद्धा साखरपुड्यासाठीच आले आहेत. आपल्या मुलीशी वाद घालणारा तो मुलगा ना, त्याचाही त्याच्या आत्याच्या मुलीसोबत साखरपुडा आहे म्हणे. हे ऐकताच दियाच्या छातीत पुन्हा वेदना उसळली. मामा, मंदिरात रोज हजारो लोक येतात जातात. आपल्याला विनाकारण त्रास नको. चला आज जाऊया, शरण शांतपणे म्हणाला. हो, तेही खरंच आहे, शरदजी म्हणाले. मग त्यांनी विचारलं, अरे शरण, तुझी बायको आणि वंश कुठे आहेत? तिच्या आईची तब्येत बरी नाही म्हणून फोन आला होता. तिला भेटून लगेच येते म्हणाली. घर इथून जवळच आहे. चला पूजा साहित्याची तयारी करूया, असं म्हणत सत्या तिथल्या महिलांना घेऊन निघाल्या. माधवन मात्र सतत दियाकडेच पाहत होता. काल तिच्या चेहऱ्यावर असलेला आनंद आज पूर्णपणे गायब झाला होता. ती खूपच अस्वस्थ दिसत होती. साई, आर्यन, तुम्ही दोघं बोलत बसा, आम्ही देवाचं दर्शन घेऊन येतो, असं म्हणत त्याने दियाचा हात धरला. दियाने घाबरत साईकडे पाहिलं.
साईने नजरेनेच इशारा केला. काहीही बोलू नकोस. माधवन आणि दिया पुढे चालू लागले. त्यांच्या मागून आर्यन मोठ्याने म्हणाला, सर आत्ताच देवाकडे मनापासून प्रार्थना करा, कारण आता तुमची सुटका कुणीही करू शकणार नाही. साई आणि आर्यन दोघेही असू लागले. कोर्टात जसं युक्तिवाद करता तसं दियासमोर चालणार नाही. तीच बोलेल आणि तुम्ही फक्त ऐकत बसाल. आधीच मनातून अस्वस्थ असलेल्या दियाला आर्यनची मस्करी अजिबात आवडली नाही. तुला तर मी मारून टाकेन, असं म्हणत ती त्याच्याकडे धावली. आर्यन लगेच माधवनच्या मागे लपला. दिया तिथेच थांबली. माधवनने तिच्याकडे पाहिलं. तिच्या मोठ्या भावनांनी भरलेल्या डोळ्यांकडे पाहून त्याचं मन भरून आलं. त्याने हळूच तिचा हात आपल्या हातात घेतला. मनात इतके दिवस साठवून ठेवलेलं प्रेम अखेर त्याच्या ओठांवर आलं. आय लव्ह यू दिया, तो हळू आवाजात म्हणाला. तुला पाहण्यासाठी माझे हे 2 डोळेही अपुरे पडतात. इतकी सुंदर दिसते आहेस तू. हे सगळं पाहत उभा असलेला नंदा हसत म्हणाला, वाह, काय जबरदस्त प्रपोज केलंय सरांनी वहिनी. असं म्हणत तो आजूबाजूला वास घेत असल्यासारखा अभिनय करू लागला. अरे इथे अचानक जडल्यासारखा वास का येतोय बरं, म्हणत त्याने आधीकडे पाहिलं. आधीची नजर मात्र माधवनवर खेळलेली होती. जणू तो आपल्या नजरेनेच त्याला जाळून टाकणार होता. नंदा लगेच हसला. अरे राजा, काय करतोयस? किती जर फडाट केलास तरी तुझं लग्न रेणुकासोबतच होणार आहे. हे असं मनातलं जळणं सोडून दे आणि मोठ्या बाबांनी सांगितलेलं ऐक. काल मिळालेला मार विसरलास का? त्याच्या बोलण्यावर आजूबाजूचे काही जण हसू लागले. तेवढ्यात नविता म्हणाली, बस कर नंदा, बिचारा आधीच खूप दुःखी आहे. ती मुलगी किती सुंदर दिसते आहे. मलाच वाईट वाटतंय. तू आणखी त्याला का दुखावतो आहेस? ती पुढे म्हणाली, या कुटुंबाला दुसरं मंदिर मिळालं नाही का? नेमकं आज इथेच यायचं होतं का? देवीने तिचा हात धरत शांत केला. नविता, तो त्यांचा निर्णय आहे, त्याबद्दल आपण काही बोलू नये. आपल्या मुलाच्या नशिबात त्या मुलीचं नाव लिहिलेलंच नव्हतं, एवढंच समजून पुढे जाऊया. हे ऐकताच भारतीबाईने नाराजीने मान हलवली. बरं, तिचं नाव नशिबात नसेलही, पण त्याऐवजी रेणुकाचंच नाव लिहायला हवं होतं का? त्यांच्या आवाजातली खंत स्पष्ट जाणवत होती. तेवढ्यात राघव पुढे आला. तुम्ही फक्त हो म्हणा, मी त्या मुलीला आत्ताच इथून घेऊन जातो. माझ्यासाठी माझ्या भावाचं आयुष्यच महत्त्वाचं आहे. नंदा घाबरतच म्हणाला, दादा, हे सगळं तुमच्यामुळेच झालं आहे. त्यामुळेच आधीची अशी अवस्था झाली आहे. आता तरी शांत बसा. तुम्ही काहीतरी बोलाल आणि हा काहीतरी वेडवाकडं करून बसेल. तेवढ्यात लक्ष्मी तिथे आल्या. काय गप्पा मारत बसलात सगळे? पूजा सुरू होणार आहे, लवकर या, असं म्हणत त्या पुढे निघून गेल्या. लक्ष्मी गेल्यावर नविता हसत म्हणाली, आधीच हे सगळे खूप मस्ती करतात. आता त्यांना अजून अधिकार मिळाले तर आणखी सुधारणार. दुसऱ्या बाजूला सुंदर दियाकडे एकटक पाहत उभे होते. त्यांची नजर पाहून महेश्वरने विचारलं, काय दादा, त्या मुलीकडे इतकं का पाहताय? सुंदरने खोल श्वास घेतला. ती मुलगी खूप सुंदर आहे रे. आपल्या आधीला ती खूप आवडते. क्षणभर थांबून ते पुढे म्हणाले, जर लक्ष्मीमध्ये आली नसती तर कदाचित आज आपण हिचं लग्न आपल्या आधीसोबत ठरवलं असतं. समीर लगेच म्हणाला, दादा, आता या गोष्टी बोलून काय उपयोग? सुंदरच्या चेहऱ्यावर वेदना उमटल्या. समीर, ज्या माणसाने स्वतःच्या आवडत्या व्यक्तीला गमावला आहे त्यालाच त्या वेदना समजतात. त्यांचा आवाज भरून आला. जिच्यावर मनापासून प्रेम केलं तीच मुलगी आपल्या डोळ्यांसमोर दुसऱ्या मुलाचा हात धरून उभी आहे, हे पाहणं किती यातनादायक असतं माहीत आहे का? महेश्वर शांत झाले. सुंदर पुढे म्हणाले, बिचारा आधी, मी त्याला एक शब्द दिला म्हणून तो इतका शांत उभा आहे, नाहीतर त्याच्या मनात किती वादळ चाललं असेल याची कल्पनाही करता येणार नाही. काही क्षण ते दियाकडे पाहत राहिले. मग हळू आवाजात म्हणाले, आता बोलून काही फायदा नाही. निदान त्या मुलीचं आयुष्य तरी सुखाचं जाऊ, असं म्हणत सुंदर तिथून निघून गेले. आधी मात्र अजूनही दियाकडेच पाहत उभा होता. त्याची नजर तिच्यावरून हटत नव्हती. त्याच्या डोळ्यातली वेदना, हतबलता आणि प्रेम स्पष्ट दिसत होतं. हे सगळं पाहून सुंदरजींच्या मनात अपराधीपणाची भावना दाटून आली. आज पहिल्यांदाच त्याला जाणवलं की या सगळ्या घडामोडींमध्ये कुठेतरी तोही कारणीभूत आहे, आणि त्या जाणीवेने त्याचं मन अस्वस्थ झालं. मंदिराच्या आतून दीपिकाचा आवाज आला, दिया, दिया, आई तुला बोलावते आहे. हो आलेच, असं म्हणत दिया वळली आणि माधवनकडे पाहिलं. काय झालं दिया? माधवनने प्रेमाने विचारलं. तेवढ्यात आर्यन हसत म्हणाला, अहो सर, तुम्ही अजूनही अगदी लहान मुलासारखे आहात. ती तुमच्याकडे परवानगी मागायला पाहत नाहीये. तो पुढे काही बोलणार इतक्यात माधवनने त्याच्याकडे रोखून पाहिलं. आर्यन लगेच हसत म्हणाला, हात सोडा ना जिजाजी, तुमच्याकडेच बघते आहे. माधवने हसत तिचा हात सोडला. जा दिया. मग आर्यनच्या डोक्यावर हलकासा फटका मारत तो म्हणाला, याला आधी जरा नीट करतो मग येतो. दिया हळूहळू पुढे चालू लागली. पण तिच्या मनात प्रचंड संघर्ष सुरू होता. ती विचारात हरवून चालत असताना तिची नजर नकळत आधीवर जाऊन थांबली. आधीपासूनच तिच्याकडे पाहत होता. दियाने त्याच्याकडे पाहताच त्याने डोळा मारला.
साई लगेच चिडून म्हणाली, बघ त्याचा माज, अजूनही शांत बसत नाही. असं म्हणत ती दियाच्या शेजारी आली. आधी इथे काय उभे आहात, चला ना आत, असं म्हणत तिने आधीचा हात धरला. आधी मात्र हसतच तिच्याकडे झुकला. रेणू हात काढ, नाहीतर हे मंदिर आहे हेही विसरेन. तो इतक्या हळू आवाजात बोलला की फक्त तिलाच ऐकू गेलं. रेणुका नाराजीने म्हणाली, आत्ता असं बोलताय, पण लग्न झाल्यावर तुमच्याकडून काहीच होणार नाही. असं म्हणत तिने दियाकडे रागाने पाहिलं आणि आपल्या आईजवळ जाऊन उभी राहिली. दियाला मात्र दुरून ते दोघे हसत खेळत बोलत असल्यासारखं दिसत होते. तिच्या मनात जळफळाट वाढत गेला. ती सतत आधीकडेच पाहत होती. हे पाहून सत्या तिला रागावल्या. कुठे बघते आहेस? काही नाही आई, असं म्हणत तिने दात घट्ट दाबून धरले. सत्यांची नजर तिच्या बोटातील अंगठीवर गेली. दिया, अजूनही अंगठी काढली नाहीस? त्या म्हणाल्या, ती काढून साईकडे दे. त्या बोटात साखरपुड्याची अंगठी घालायची आहे. मग साईला सांगितलं 10 मिनिटात कार्यक्रम सुरू होईल. तिला कुठे जाऊ देऊ नकोस, असं म्हणत त्या बाकीच्या नातेवाईकांना बोलवायला निघून गेल्या. हे सगळं आधी दुरून पाहत होता. तेवढ्यात नंदा त्याच्याजवळ आला. काय करतोयस इथे? चल, सगळं तयार झालंय, बाबा तुला बोलावत आहेत. आधीने मात्र दियाकडून नजर हटवली नाही. एक मोठा श्वास घेत तो म्हणाला, या पोशाखात दिया किती सुंदर दिसते आहे ना. काल तिच्या आईला सांगितल्याप्रमाणे सगळे दागिने घातलेत. अगदी देवदूतासारखी दिसते आहे. नंदा लगेच त्याच्या डोक्यावर हलका फटका मारत म्हणाला, अरे वेड्या, जी मुलगी तुझी नाही तिच्याबद्दल असं विचार करणं चुकीचं आहे. तो पुढे हसत म्हणाला, आणि तू फक्त श्वासच सोडू शकतोस. मोठ्या बाबांनी हे ऐकलं तर तो श्वासही बंद करतील. असं म्हणत त्याने आधीचा हात धरून ओढला. 1 मिनिट थांब, आधी शांतपणे म्हणाला. ती अंगठी काढेपर्यंत मी कुठेही जाणार नाही. नंदा आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागला. आधी पुढे म्हणाला, जर तिने अंगठी काढली नाही तर ती फक्त माझी आहे. माझेच. नंदा घाबरून म्हणाला, अरे इतकं सगळं पुढे गेलं आहे, आता तू काय करणार आहेस? आधीने त्याचा चेहरा दियाकडे वळवला. पहिले तिकडे बघ. दोघेही पाहू लागले. साई दियाजवळ उभी होती. दिया, अंगठी काढ, मी जाऊन त्याला परत देते. पण दिया शांतच उभी राहिली. अगं, तो बघतोय. असं केलंस तर तो तुझ्याबद्दल काय विचार करेल? साईने तिचा हात पकडला. माधवन सरांची हा विश्वासघात आहे. अंगठी काढ. ती जबरदस्तीने अंगठी काढण्याचा प्रयत्न करू लागली, पण दियाने हात मागे घेतला. ती अंगठी काढायलाच तयार नव्हती. तुला वेड लागलंय का? साईने रागाने तिच्या गालावर चापट मारली. दिया रडू लागली. माझ्याने होत नाही ग. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. साई तिला समजावत म्हणाली, 2 दिवस, फक्त 2 दिवस भेटलेल्या मुलासाठी माधवन सरांचं खरं प्रेम गमावू नकोस. दिया हुंदके देत म्हणाली, मला काहीच समजत नाही साई. ती रडत पुढे म्हणाली, माझं मन माधवन सरांवर प्रेम करायला तयारच होत नाही. कितीही समजावलं तरी ते पुन्हा पुन्हा आधीकडेच धावतं. असं म्हणत ती साईच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागली. अचानक कोणीतरी तिचा हात घट्ट पकडला. दिया दचकून मागे वळली. समोर आधी उभा होता. ती जागच्या जागी थिजली. अरे, काय करतोयस? नंदा घाबरत म्हणाला. पहिले तिचा हात सोड. पण आधी शांत होता. मी काय करणार आहे ते नंतर बघ. तो नंदाकडे पाहत म्हणाला. जा, सगळ्यांना लगेच इथे घेऊन ये. साई पुढे आली. दियाला सोड. ती रागाने ओरडली. पण आधी तिच्याकडे वळून म्हणाला, जास्त बोलू नकोस. जा आणि त्या माधवनला घेऊन ये. त्याच्या डोळ्यात वेगळाच निर्धार होता. क्षणात त्याने दियाचा हात धरला आणि तिला मंदिरातील देवासमोर आणून उभं केलं. मग आपल्या शर्टच्या खिशातून एक मंगळसूत्र बाहेर काढलं. ते पाहताच दियाचा श्वास अडकला. नको आधी, ती घाबरून म्हणाली. काहीही असलं तरी मोठ्यांशी बोलून त्यांच्याच इच्छेने लग्न करूया. हे चुकीचं आहे. पण आधीने तिचं काहीच ऐकलं नाही. तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, तुला मी आवडतो ना? त्याचा आवाज ठाम होता. मग बाकी कोणाचं मला काही देणं घेणं नाही. तो पुढे म्हणाला, मला फक्त तू हवी आहेस. आणि पुढच्या क्षणी त्याने दियाच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं. तोपर्यंत सगळे तिथे धावत पोहोचले होते. दिया त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होती. नको आधी, नको. पण आधीने कुणाचंच ऐकलं नाही. क्षणभर संपूर्ण मंदिरात शांतता पसरली. सगळे स्तब्ध उभे होते. कुणालाच आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. देवीजींच्या चेहऱ्यावर मात्र समाधान झळकत होतं. तिने आधीकडे पाहून डोळ्यांनीच इशारा केला. कुंकू लाव. आधीने समोरच्या ताटातील कुंकू घेतला आणि दियाच्या कपाळावर भरलं. मग तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेत म्हणाला, या क्षणापासून ही माझी पत्नी आहे. त्याचा आवाज संपूर्ण मंदिरात घुमला. आता आम्हाला कुणीही वेगळं करू शकत नाही. हे दृश्य पाहून रेणुका तिथेच खाली बसली. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. माधवन तर पूर्णपणे हादरून गेला होता. त्याने डोळे चोळून पुन्हा पाहिलं. कदाचित हे स्वप्न असेल अशी त्याची आशा होती, पण ते वास्तव होतं.
त्याने बांधलेला प्रत्येक स्वप्नांचा महाल एका क्षणात कोसळला होता. त्याच्या डोळ्यात राग आणि वेदना एकत्र उसळल्या. तो थेट आदीकडे धावला. त्याचवेळी आपल्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त झाल्याच्या संतापाने शरण आणि आर्यनही त्याच्यासोबत पुढे आले. क्षणात तिघे मिळून आदीला मारू लागले. दिया घाबरून त्यांना थांबायला धावली, पण शरणने तिला अडवलं. दिया, तू बाजूला हो, असं म्हणत त्याने तिला दूर ढकललं आणि मंदिरातील वातावरण एका क्षणात गोंधळ, राग, वेदना आणि अश्रूंनी भरून गेलं. शरणने ढकललेल्या जोरात दिया भिंतीवर आदळली आणि खाली कोसळली. हे पाहताच सत्या धावत तिच्याकडे गेल्या आणि तिला उचलून घेतलं. पण दियाच्या डोळ्यात त्या क्षणी आधीशिवाय दुसरं कोणीच दिसत नव्हतं. समोर आदीला मार बसत होता. हे दृश्य पाहून राघव आणि नंदाही त्या गोंधळात उडी घेत आदीला वाचवण्याचा प्रयत्न करू लागले. आदीच्या ओठातून आणि नाकातून रक्त वाहू लागलं. ते पाहताच दिया कशीबशी उठली. दादा, नको, त्याला मारू नका, ती ओरडली. आदी, असं किंताडताच तिच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला आणि ती बेशुद्ध होऊन कोसळली. देवी धावत जाऊन तिला सावरू लागल्या. तेवढ्यात भारती घाबरून ओरडल्या, अगं ताई, दियाच्या डोक्याला मार लागला आहे, रक्त येत आहे. हे ऐकून देवी लगेच स्वतःची साडी फाडायला गेल्या, पण नविताने त्यांचा हात धरला. आता ती रेशमी साडी आहे, त्याने उपयोग होणार नाही, असं म्हणत तिने स्वतःचा रुमाल काढला आणि दियाच्या डोक्यावर बांधला. आपल्या मुलीसाठी इतके लोक जीव तोडून धावताना पाहूनही सत्या शांत होत्या, कारण त्यांच्या मनात फक्त एकच गोष्ट घुमत होती की बेशुद्ध पडण्याआधी दियाने शेवटचा आवाज कुणाचा घेतला होता. आदी. तिची नजरही शेवटपर्यंत त्याच्यावरच खेळलेली होती. हे सत्य सत्या विसरू शकत नव्हत्या. किती हिंमत झाली तुझी, शरण संतापाने पुन्हा आदीवर झेपावला. माझ्या डोळ्यांसमोर माझ्या बहिणीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधतोस, असं म्हणत तो त्याला मारू लागला. आदीच्या नाकातून आणि तोंडातून रक्त वाहत होतं. त्याने चूक केली असेल, पण म्हणून असं मारायचं का? राघव मध्ये पडत ओरडला. क्षणात दोन्ही कुटुंबांमध्ये ढकलाढकली सुरू झाली. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, राग, संताप. मंदिराचं वातावरण रणांगण बनलं. तरुण मंडळी भांडत होती आणि मोठी माणसं त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होती. स्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून दिवाकरजी मोठ्याने ओरडले, बस, सगळे गप्प बसा. त्यांच्या आवाजाने सगळे शांत झाले. प्रत्येक जण वेगवेगळ्या बाजूला जाऊन उभा राहिला. काही क्षण कुणीच काही बोललं नाही. नेमकं काय बोलावं हेच कुणाला समजत नव्हतं. तेवढ्यात लक्ष्मी पुढे आल्या. त्यांच्या आवाजात अजूनही राग होता. आता एवढं काय झालंय? त्या म्हणाल्या. याने मूर्खपणा केला आणि खेळण्यांच्या लग्नासारखं समजून मंगळसूत्र बांधलं. त्यांनी हात झटकला. ते मंगळसूत्र काढून टाका आणि प्रत्येकाने आपापलं काम पहा. त्यांचं बोलणं ऐकताच शरदजींचा संताप अनावर झाला. काय बोलताय तुम्ही? ते रागाने थरथरत म्हणाले. तुमच्या घरच्या मुलाने खेळ म्हणून मंगळसूत्र बांधून पाहावं म्हणून आमची मुलगीच मिळाली का? त्यांचा आवाज आणखी कठोर झाला. कधी खेळ म्हणता, कधी पाहुल्यांचं लग्न म्हणता. एवढीच काय या नात्याची किंमत? आधी तेवढ्यात पुढे आला. त्याच्या चेहऱ्यावर रक्त होतं, पण आवाज ठाम होता. हे कुठलंही खेळणं नव्हतं. सगळे त्याच्याकडे पाहू लागले. मला दिया आवडते, तो पुढे म्हणाला. मी माझ्या परीने सगळ्यांना सांगितलं, पण कुणीच माझं ऐकलं नाही. त्याने दियाकडे पाहिलं. म्हणून मी हे केलं. मग सभोवताली उभ्या लोकांकडे वळून म्हणाला, आणि हे लग्न सगळ्यांच्या डोळ्यांसमोर झालं आहे, त्यामुळे आता कुणीही ते नाकारू शकत नाही. हे ऐकताच दिवाकरजींचा संयम सुटला. तुला एखादी मुलगी आवडली म्हणून असं करायचं असतं का? त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले. ती आमच्या घरची लाडकी परी आहे रे. त्यांचा आवाज भरून आला. तिचं लग्न आम्ही किती स्वप्न पाहून करायचं ठरवलं होतं माहीत आहे? ते थरथरत म्हणाले. तू सगळं उद्ध्वस्त केलंस. तुम्ही वयाने मोठे आहात सर, असं बोलू नका. सुंदर शांतपणे म्हणाले. ही गोष्ट आणखी वाढवू नका. ते पुढे म्हणाले. जे झालं ते कदाचित चांगल्यासाठीच झालं असेल. त्यांनी विश्वासाने सांगितलं. तुमची मुलगी आमच्याकडे पाठवा, आम्ही तिला खूप चांगलं सांभाळू. शरणचा संताप पुन्हा भडकला. कसं काय पाठवू? तो जोरजोरात ओरडला. आमच्या घरची मुलगी आम्ही लगेच तुमच्या घरी पाठवणार नाही. त्याने दियाकडे बोट दाखवलं. अजून काहीच बिघडलं नाही. त्याचा आवाज कठोर झाला. आदीने बांधलेलं मंगळसूत्र काढून टाका. सगळे स्तब्ध झाले. शरण पुढे म्हणाला, आणि आत्ताच याच मंदिरात माधवनला तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधायला सांगतो. त्याच क्षणी धाड, एक जोरदार चापट त्याच्या गालावर बसले. शरण थिजून गेला. आई, तो गाल धरत उभा राहिला. सत्या त्याच्यासमोर उभ्या होत्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण आवाज कणखर होता. काय चाललंय तुमचं? त्या संतापाने म्हणाल्या. माझ्या मुलीचं आयुष्य तुमच्या सगळ्यांसाठी खेळ झाला आहे का? सगळे शांत झाले. प्रत्येकजण आपल्या मनाला येईल ते बोलतो आहे. सत्या पुढे म्हणाल्या. लग्न हा एका मुलीच्या आयुष्यातला एकदाच होणारा क्षण असतो. त्यांनी दियाकडे पाहिलं. आणि तो क्षण माझ्या मुलीसाठी घडून गेला आहे. संपूर्ण मंदिरात शांतता पसरली. सत्या हळू आवाजात म्हणाल्या. आता हा संबंध स्वीकारायचा की नाही? त्यांनी सर्वांकडे पाहिलं.
याचा निर्णय फक्त दिया घेईल. देवी पुढे आल्या. व्याहीनबाई बरोबर बोलत आहेत. त्या शांतपणे म्हणाल्या, दियाला शुद्ध आली की आपण सगळे बसून शांतपणे बोलूया. नक्कीच यावर योग्य तो मार्ग निघेल. सगळ्यांची नजर एका व्यक्तीकडे वळली. शरदजी जागच्या जागी उभे होते. त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट धक्का दिसत होता आणि त्यांच्या शेजारी उभ्या असलेल्या त्याच्या पत्नीने संतापाने त्याला जोरदार चापट मारली होती. शरदजींचा संताप आता अनावर झाला. त्यांनी रागाने आपल्या पत्नीच्या गळ्याला धरलं. तुझ्यामुळेच हे सगळं घडलं आहे. मुलाला वाढवून ठेवलंस की संकट वाढवून ठेवलंस? याने इतका मोठा प्रकार केला आणि तू त्याचंच समर्थन करते आहेस? तुला काही शहाणपण आहे की नाही? त्यांच्या आवाजाने सगळे शांत झाले. शरदजी पुढे म्हणाले, फक्त एका मुलीचं आयुष्य नाही बिघडलंय. तुझ्या मुलामुळे 2 मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. त्यांनी रेणुकाकडे बोट दाखवलं. तिकडे बघ. जिच्यासाठी हा सर्वस्व होता तिला अजून काय घडलंय हेही समजत नाही. ती तिथे तुटून बसली आहे. मग त्यांनी बेशुद्ध पडलेल्या दियाकडे पाहिलं आणि या मुलीची परवानगी न घेता तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं. ती मार लागून बेशुद्ध पडली आहे. अशा मुलाचं तू समर्थन करते आहेस? आधी लगेच पुढे आला. बाबा, काही असेल तर मला मारा, पण आईला काही बोलू नका. त्याचा आवाज ठाम होता. तुमच्यासाठी तुमच्या बहिणीच्या मुलीचं आयुष्य महत्त्वाचं असेल, पण माझ्यासाठी माझं प्रेम महत्त्वाचं आहे. तो दियाकडे पाहत म्हणाला, दियाशिवाय मी जगूच शकत नाही. इतक्यात नविताच्या मांडीवर डोकं ठेवून पडलेली दिया त्याला दिसली. दिया, दिया असं म्हणत आधी तिला हलवू लागला. राघव पाणी घेऊन आला. आधीने तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडलं, चेहरा पुसला आणि तिला थोडं पाणी प्यायला दिलं. राघव पुढे येत म्हणाला, शरद बाबा, काका, कृपया करून त्यांना वेगळं करू नका. माझा भाऊ दियाची खूप काळजी घेईल. नंदाही लगेच म्हणाला, हो मोठे बाबा. मी आधी दादाला रोज पाहतो. तो वहिनीवर जीवापाड प्रेम करतो. त्यांना खूप सुखात ठेवेल. हे ऐकून लक्ष्मीचे डोळे भरून आले. यांचं काही ऐकू नका दादा. त्या शरदजींकडे पाहत म्हणाल्या, माझ्या मुलीच्या आयुष्याचाही थोडा विचार करा. सुंदर मात्र संतापले. लक्ष्मी, आता ही वेळ आहे का या गोष्टींची? ते कठोर आवाजात म्हणाले, या सगळ्या गोंधळाला तूच कारण आहेस. सगळे त्यांच्याकडे पाहू लागले. आधीने सुरुवातीपासूनच तुझी मुलगी आवडत नाही असं सांगितलं होतं, पण तू शरदच्या मागे लागलीस आणि ते पुढे म्हणाले. तुझ्यासाठी शरद स्वतःच्या मुलाचं आयुष्यसुद्धा बिघडवायला तयार झाला. सुंदरने आधीकडे पाहिलं. नशिबाने शेवटी त्याला त्याचं हवं ते मिळालं. लक्ष्मीच्या डोळ्यात अश्रू आले. मग माझ्या मुलीचं काय? त्यांनी हळू आवाजात विचारलं. सुंदर शांतपणे म्हणाले, आधी आमच्या घरचं प्रकरण संपलं पाहिजे. काय? आमच्या घरचं? लक्ष्मीचा आवाज थरथरला. मग मी कोण आहे? त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. मग त्यांनी स्वतःच्या कपाळावर हात मारला. हे सगळं माझ्यामुळेच झालं. त्या कळवटपणे हसल्या. सतत दादा दादा करत त्याच्या मागे फिरण्याची हीच शिक्षा आहे. त्यांनी रेणुकाचा हात धरला. चल आपण आपल्या घरी जाऊया. रेणुका अजूनही धक्क्यात होती. आई ओढत असल्यामुळे ती निशब्दपणे तिच्या मागे निघाली. काही वेळाने दियाने हळूहळू डोळे उघडले. डोकं ठणकत होतं. तिने डोळे मिटून पुन्हा उघडले. समोर आदी दिसला. त्याच्या ओठातून अजूनही रक्त वाहत होतं. आदी? ती घाबरून उठली. त्याच्या ओठावरील रक्त पुसत ती म्हणाली, तुला काही झालं नाही ना? आदी हलकंसं हसला. नाही ग. दियाच्या डोळ्यात अश्रू आले. माझ्यामुळे तुझी ही अवस्था झाली, असं म्हणत तिने त्याला मिठी मारली. आदीने तिच्या कपाळावर चुंबन घेतलं. तुझ्यासाठी मी काहीही करेन, तो हळू आवाजात म्हणाला. माझा जीवही देईन. ते दृश्य पाहून सगळ्यांना स्पष्ट झालं की प्रेम फक्त आदीच्या मनात नाही, दियाही त्याच्यावर तितकंच प्रेम करते. हे सत्य समजताच माधवनच्या मनात अंधार दाटून आला. त्याला वाटलं जणू त्याचं संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त झालं, पण त्याने स्वतःला सावरलं. ती सुखी राहो इतकंच मनात म्हणत तो तिथून निघून गेला. त्याच्या मागोमाग आर्यनही शांतपणे निघून गेला. बरं, आता सगळ्यांना समजलं आहे की मुलीलाही ते नाते मान्य आहे. शेखरजी म्हणाले, मग आता भांडून काय उपयोग? ते हसत पुढे म्हणाले, या मुलांना एकत्र राहू द्या आणि त्यांचा आनंद बघा. पण शरणने मान हलवली. नाही मामा, ते शक्य नाही. तो ठामपणे म्हणाला, माझ्या बहिणीला अशा अवस्थेत आम्ही पाठवणार नाही. त्याने आधीकडे पाहिलं. आम्ही मोठा स्वागत समारंभ ठेवू. त्यानंतरच माझी बहीण सासरी जाईल. शरदजी लगेच म्हणाले, त्याची गरज नाही. त्यांचा आवाज कडक होता. ज्या क्षणी माझ्या मुलाने तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं त्या क्षणापासून ती आमच्या घरची मुलगी झाली. ते पुढे म्हणाले, आम्हाला मुलीच्या दागिन्यांवर किंवा पैशांवर जगायची गरज नाही. त्यामुळे काहीही देण्याची आवश्यकता नाही. आधीही म्हणाला, बाबा बरोबर बोलत आहेत. तो हसत पुढे म्हणाला, आमचं लग्न नोंदणी करून घेतलं तरी पुरेसं आहे. बाकी खर्च करण्याऐवजी ती रक्कम एखाद्या अनाथाश्रमाला दान करूया. शेखरजी शांतपणे म्हणाले, ते सगळं ठीक आहे, पण मुलीच्या घरच्यांनाही काही करण्याची इच्छा असते. ते पुढे म्हणाले, उद्या तुम्ही सगळे मुलीच्या घरी या. जेवण करा, मग पुढचं ठरवू.
दियाच्या घरच्यांच्या मनात अजूनही वेदना होत्या, पण मुलीची इच्छा समजल्यावर तेही शांत झाले. तेवढ्यात दिया पुढे आली. नाही शरद मामा. सगळे तिच्याकडे पाहू लागले. मला आधी आवडतो हे खरं आहे, ती शांतपणे म्हणाली. पण माझी परवानगी न घेता त्याने मंगळसूत्र बांधलं. तिने आधीकडे पाहिलं. म्हणून आईबाबांनी त्याला स्वीकारल्याशिवाय मी त्याच्या घरी जाणार नाही, असं म्हणत ती धावत जाऊन दिवाकरजींचा हात धरून उभी राहिली. तिच्या या कृतीने तिच्या घरच्यांच्या मनाला मोठा दिलासा मिळाला. दिया, आधीने हळू आवाजात तिला हाक मारली. दियाच्या डोळ्यात पाणी आलं. मी आधीच सांगितलं होतं ना, ती रागाने म्हणाली. सगळ्यांशी बोलूया, ते समजून घेतील. तिने अश्रू पुसले. माझं ऐकलंच नाहीस. तिने अनेकदा स्वप्न पाहिलं होतं. सगळ्यांच्या संमतीने मंत्रोच्चारात मैत्रिणींच्या चिडवाचिडवीत लाजत हसत आधीच्या शेजारी बसून त्याच्या हातून मंगळसूत्र घालून घेण्याचं. पण तिची परवानगी न घेता त्याने केलेल्या कृतीमुळे तिच्या मनात त्याच्याबद्दल राग निर्माण झाला होता. आधी दुःखी आवाजात म्हणाला. दिया, सगळं सुरळीत होणार होतं आणि तूच आता थांबते आहेस. तो तिच्याजवळ येत म्हणाला. तुला मिळवण्यासाठी मी किती झगडलोय माहीत आहे का? आता आणखी परीक्षा घेऊ नकोस. चल ना, घरी जाऊया. दियाने डोळे भरून त्याच्याकडे पाहिलं. तुला फक्त तुझ्या भावना महत्त्वाच्या वाटतात, ती हळू आवाजात म्हणाली. पण माझ्यासाठी तसं नाही. तिने दिवाकरजींचा हात आणखी घट्ट धरला. आपली ओळख होऊन फक्त 2 दिवस झाले आहेत. तिचा आवाज कापत होता. आणि ज्यांनी मला इतकी वर्ष वाढवलं, त्यांना सोडून मी तुझ्यासाठी लगेच कशी येऊ? हे ऐकून तिथे उभ्या प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या भावना उसळू लागल्या. आदित्य मोठ्याने म्हणाला. अगं, खूपच करू नकोस. मी सगळ्यांशी बोललो होतो, पण कोणीच तयार नव्हतं. म्हणूनच मला हे सगळं करावं लागलं. हवं तर तुझे आई बाबा, माझे आई बाबा सगळ्यांच्या पायांवर पडून माफी मागतो. आता तरी झालं का? आदित्य, थोडा वेळ शांत बस, सुंदर म्हणाले. आणि ते थेट दिवाकरजींजवळ गेले. व्याही बुवा, आमच्या मुलाने चूक केली आहे हे खरं आहे, पण तुम्ही तुमच्या मुलीला माझ्यावर विश्वास ठेवून पाठवा. मी तिला माझ्या स्वतःच्या मुलीसारखं सांभाळेन. ठीक आहे, आम्ही आमच्या मुलीला तुमच्यावर विश्वास ठेवून पाठवतो, सत्या म्हणाली. तिचं उत्तर ऐकून सगळेच आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागले. अगं, दिवाकर काही बोलणार इतक्यात सत्या म्हणाली. मी जे काही करते त्यामागे काहीतरी कारण असतं, यावर तुमचा विश्वास असेल तर आता तिला त्यांच्यासोबत जाऊ द्या. सत्याच्या शब्दांचा मान राखत सगळ्यांनी दियाला मिठी मारून रडत निरोप दिला. उद्या सगळेजण घरी या, असं सांगून ते जळ अंतकरणाने निघून गेले. त्यांना जाताना पाहून दियाचंही मन भरून आलं. तीही त्यांच्या मागे जाणार इतक्यात आदित्यने तिचा हात घट्ट पकडला. दियाने रागाने त्याच्याकडे पाहिलं. हात सोड रे. तिने त्याचा हात झटकून टाकला आणि देवी व भारतीजवळ जाऊन उभी राहिली. चला आता घरी जाऊया, शरदजी म्हणाले. तेवढ्यात सुंदर म्हणाले. अरे, आपल्या घरी आज शुभकार्य झालं आहे. आधी मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेऊ, मग घरी जाऊ. सगळे मिळून मंदिरात गेले. देवदर्शन करून झाल्यावर आदित्य दियासोबत गाडीत जाऊन बसला. तिच्या शेजारी बसताच त्याने पुन्हा तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. दियाने त्याचा हात झटकून टाकला आणि गाडीच्या दाराजवळ जाऊन बसली. काय झालं ग? माझ्यावर रागावली आहेस का? आदित्यने विचारलं. तेवढ्यात नविता गाडीच्या दारावर टकटक करत आली. दार उघडत आदित्य म्हणाला. काय वहिनी? शेखर काकांनी तुला त्या गाडीत येऊन बसायला सांगितलं आहे. त्यांना तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. आदित्यने बिचाऱ्या चेहऱ्याने तिच्याकडे पाहिलं. मला काही माहीत नाही. तुझ्या बाबांनाच जाऊन विचार, नविता म्हणाली. चल खाली उतर. आदित्यला खाली उतरवून ती दियाच्या शेजारी जाऊन बसली. दिया लगेच नविताच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली. हे काही बरोबर नाही. ती माझी बायको आहे, आदित्य ओरडला. तू सगळं करताना न्याय अन्याय पाहिला होतास का आदित्य? नविताने विचारलं. त्याच्याकडे उत्तर नव्हतं. राघव ड्रायव्हरच्या सीटवर बसत म्हणाला. सगळं आपल्या मनासारखं होत नाही रे. त्या मुलीला थोडा वेळ मोकळा श्वास घेऊ दे. देवी आणि भारती गाडीत बसल्या. आदित्य बिचारा तिथेच उभा राहिला. येतोस का नाही? शरदजींनी विचारलं. त्यांच्याकडे रागाने पाहत आदित्य त्यांच्या गाडीत जाऊन बसला. घरी पोहोचल्यावर नविताने दोघांचं औक्षण करून स्वागत केलं. आदित्य, लग्न तर तू अगदी खर्च न करता उरकलंस. तुझ्यामुळे माझ्या 4-5 रेशमी साड्या राहून गेल्या. आता नीट तुझ्या आणि तुझ्या बायकोच्या औक्षणासाठी ताटात भरपूर पैसे टाक. घ्या ना वहिनी, तुमच्याकडेच पैशांची काय कमी आहे, असं म्हणत आदित्यने खिशातले सगळे पैसे ताटात टाकले. हां, आता दोघं आत जा. दियाने उजवा पाय टाकत गृहप्रवेश केला. सर्व हिंदू विवाहातील पारंपरिक विधी पूर्ण झाल्यावर नविताने दियाला तिच्या खोलीत बसवलं आणि बाहेर आली. तेवढ्यात आदित्य खोलीकडे येऊ लागला. नवी त्याच्या वाटेत उभी राहिली. वहिनी, बाजूला व्हा ना. दिया माझ्यावर रागावली आहे, मला तिच्याशी बोलायचं आहे. ते काही होणार नाही. शुभमुहूर्त काढण्यासाठी काका आणि भारतीजी गेले आहेत, त्यामुळे रात्रीपर्यंत तुला दियाला भेटायची परवानगी नाही. जा आता. वहिनी, फक्त 2 शब्द बोलून जातो, प्लीज, नविता मोठ्याने म्हणाली. अहो,
वहिनी एवढ्यासाठी दादांना कशाला बोलावता? नवी खट्याळपणे हसली. तू किती चांगला मुलगा आहेस हे मला चांगलंच माहीत आहे. लग्नाआधीच बाल्कनीवरून उड्या मारून भेटायला जात होतास. आता तर तुला अधिकृत परवानगी मिळाली आहे. मग शांत बसशील का? हे सगळं तुम्हाला कोणी सांगितलं? नंदाने. त्याला तर बघतोच मी. वहिनी प्लीज. तेवढ्यात राघव आला. अरे कशाला एवढा त्रास देतोयस? चल आता, असं म्हणत त्याने आदित्यच्या गळ्यात हात टाकला आणि त्याला तिथून घेऊन गेला. वेळ काही केल्यापुढे सरकत नव्हता. 1 तासही आदित्यला एका युगासारखा वाटत होता. संध्याकाळी तो परत घरी आला. आकाशात चंद्राने जणू आपल्या प्रेयसी पृथ्वीला भेटण्यासाठी रुपेरी प्रकाशाची उधळण केली होती. राघव आणि नंदा आदित्यची खोली सजवत होते. नंदाने मोठा निश्वास सोडला. काय रे, असं सुस्कारा का टाकतोयस? राघव हसत म्हणाला. तुझ्या या श्वासाने फुलंसुद्धा कोमेजून जातील. काळजी करू नकोस, तुझंही लग्न होईल. तीच तर भीती आहे दादा, नंदा म्हणाला. आदित्य तर निसटला. आता फक्त मीच उरलो आहे. कुठे त्या रेणूशी माझं लग्न लावून देतील की काय हीच भीती वाटते. राघवने त्याच्या खांद्यावर थाप मारली. असं काही होणार नाही. बघू आपण. वा, अखेर या पलंगावर झोपायची संधी मिळाली, असं म्हणत आदित्य धपकन पलंगावर पडला. नंदा लगेच म्हणाला. अरे, जणू काही नशिबानेच तुला ही संधी दिली आहे. मी त्या ज्योतिषाला 1000 रुपये जास्त दिले होते. नाहीतर वहिनी अजून त्यांच्या घरीच असत्या आणि तू इथे रिकाम्या पलंगावर पडला असतास. राघव हसत म्हणाला. आदित्य काहीच आपोआप झालेलं नाही. हे सगळं तूच घडवून आणलं आहेस. ठीक आहे, ठीक आहे. तुमच्यासारखे भाऊ कुणालाही मिळणार नाहीत हे मी मान्य करतो. म्हणून माझं मूल झालं तर त्याचं नाव तुमच्या दोघांपैकी एकाचं ठेवेन. पण आता कृपा करून दोघंही बाहेर जा. माझी बायको येण्याची वेळ झाली आहे, असं म्हणत आदित्यने दोघांनाही खोलीबाहेर हाकलून दिलं. नवी, नवी. भारतीने दार ठोठावत हाक मारली. हो आलेच आत्या, म्हणत नविताने दार उघडलं. हे घे नवी, ही फुलं दियाच्या केसात माडून दे. आणि आपण आणलेली साडी व्यवस्थित बसली ना? भारतीने विचारलं. अहो आत या ना आधी. बाहेर काय उभ्या आहात? नवी म्हणाली. भारतीने एक दीर्घ श्वास घेतला. आदित्यने जे केलं त्यानंतर त्या मुलीकडे नीट बघतही नाही ग. काल ती किती हसत खेळत बोलत होती आणि आज तिला असं खचलेलं पाहून खूप वाईट वाटतंय. आई, ते सगळं विसरा आणि आत या. आपण नेहमीसारखंच तिच्याशी वागलो तर तिलाही बरं वाटेल. ती आपल्यात लवकर मिसळेल, असं म्हणत नविता त्यांना आत घेऊन आली. नवीन कोऱ्या साडीत सोन्याच्या मूर्तीप्रमाणे बसलेली दिया काहीतरी विचारात हरवली होती. तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट उदासी दिसत होती. दिया, भारतीने प्रेमाने हाक मारली, पण दियाची तंत्री तुटली नाही. भारतीजी तिच्या जवळ गेल्या आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. आई, असं म्हणत दियाने वर पाहिलं. भारती दिसताच तिच्या ओठांवर क्षणभर हलकंसं हसू उमटलं आणि लगेच विरून गेलं. इकडे बघ बाळा, भारती मायेने म्हणाली. आतापासून हे घरही तुझंच आहे. अशी उदास राहू नकोस. हसत खेळत राहा. तुझं लग्न झालं आहे. आता ते कोणीही बदलू शकत नाही. त्यामुळे त्यातल्या चुका शोधत बसून आयुष्य वाया घालवू नकोस. क्षणभर थांबून ती पुढे म्हणाली. माझ्यासारखा किंवा तुझ्या सासूसारखा तुला न समजणारा नवरा मिळालेला नाही. तुला मनापासून प्रेम करणारा नवरा मिळाला आहे. म्हणून इतकं दुःखी होण्याची गरज नाही. आणि तुला जेव्हा वाटेल तेव्हा माहेरी जाऊन आईबाबांना भेटून ये. इथे मी आणि तुझी सासूबाई दोघेही तुझ्या आईसारखेच तुझी काळजी घेऊ. हं काकू. दियाने हलकंसं असत मान डोलावली. भारतीने तिच्या केसात भरपूर फुलं माळायला सुरुवात केली. काकू एवढी फुलं नको, डोकं दुखायला लागेल, दिया म्हणाली. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, म्हणून थोडं सहन कर ग, असं म्हणत भारतीने अर्धी फुलं तरी तिच्या केसात मांडली. तेवढ्यात देवी हातात दुधाचा पेला घेऊन आत आली. नविताने पेल्याकडे पाहत मिश्किलपणे विचारलं. काकू, हे दोघं दूध पिणार आहेत की आंघोळ करणार आहेत? एवढा मोठा पेला कशाला? अगं शांत बस जरा, देवी हसत म्हणाल्या. तुझा नवरा तुला शोधत फिरतोय, आधी तिथे जा. पाहिलंत ना, नवी लगेच भांडणाच्या सुरात म्हणाली. इतका वेळ माझ्याकडून सगळी कामं करून घेतली आणि आता काम संपलं की मलाच बाहेर काढताय. अगं नंतर भांड, आधी माझ्या बायकोला पाठवा. बाहेरून आदित्याचा आवाज आला. हा तर 10 मिनिटांनी येऊन एकच गाणं गातोय. माझ्या बायकोला पाठवा, माझ्या बायकोला पाठवा. माझा जीव घेतला याने. नविता कुरकुरत दार उघडायला गेली. दाराबाहेर आदित्य धोतर कुर्ता घालून उभा होता. दादा, तिला कधी पाठवायचं हे आम्हाला चांगलं माहीत आहे. नीट खाली जा, नाहीतर ज्योतिषाने सांगितलेल्या शुभवेळेचं कारण सांगून सगळंच थांबवीन, नविताने त्याला धमकी दिली. वहिनी प्लीज, आदित्य लगेच म्हणाला. सकाळी मंगळसूत्र बांधताना तिला पाहिलं होतं. आता रात्रीचे 10 वाजलेत. एकदाही तिचा चेहरा दिसला नाही. ती अजून घरातच आहे ना, की मला न सांगता तिला माहेरी पाठवून दिलत? अरे वा, ही कल्पना तर छान आहे, नविता म्हणाली. तू आता इथून गेला नाहीस तर खरंच तेच करेन. ठीक आहे, ठीक आहे, जातो, आदित्य पुटपुटला. स्वतःच्या बायकोला पाहण्यासाठी किती जणांची परवानगी घ्यावी लागते. ती माहेरी असती तर आत्तापर्यंत भिंत ओलांडून जाऊन भेटून आलो असतो.
असं बोलत तो खाली निघून गेला. नविता पुन्हा खोलीत आली. कालपर्यंत हा राजघराण्यातल्या वाघाच्या पिल्लासारखा फिरत होता. दिया, तू त्याच्यावर कोणती जादू केलीस? आता तुझ्या भोवती फिरणाऱ्या मांजराच्या पिल्लासारखा झाला आहे. सगळे हसू लागले. देवीही हसत म्हणाली, तू तुझ्या नवऱ्यावर कोणती जादू केलीस? तीच हिनेही केली असणार. चल आता, अजून थोडा उशीर झाला तर तो मुलगा आपल्या घराची बाल्कनी आहे की नाही हेही न बघता सरळ चढून आत येईल. देवीच्या बोलण्यावर तिघीही मोठ्याने हसल्या. सगळ्यांनी मिळून दियाला वरच्या मजल्यावर नेलं. जिन्यावर चढताना दियाने आजूबाजूला पाहिलं. काकू, घरात कोणीच दिसत नाहीये. सगळे कुठे गेले? इथे सगळेजण रात्री 9 वाजताच झोपतात, देवी म्हणाली. दिया लगेच म्हणाल्या, आमच्या घरी सुट्टीच्या दिवशी आम्ही रात्रभर सगळे मिळून चित्रपट पाहतो आणि इतर दिवशी 11 वाजल्याशिवाय कोणी आपल्या खोलीत जात नाही. नविता हसली. या घरात खूप नियम आहेत दिया. हळूहळू तुला सगळं समजेल. त्यानंतर देवीने प्रेमाने तिच्या गालावर हात फिरवला. दिया, आदित्य नक्कीच तुझ्या मनासारखं वागेल. पण कधी तुमच्यात काही मतभेद झाले तर ते तुमच्या खोलीतच मिटवायचे. घराबाहेर किंवा इतरांसमोर ते आणू नकोस. असं म्हणत तिने दियाच्या कपाळावर प्रेमाने चुंबन दिलं. ऑल द बेस्ट, नविता खट्याळ हसत म्हणाली. भारतीनेही हसत मुखाने तिला शुभेच्छा दिल्या. त्यांच्याकडे पाहून दियाही हलकसं हसली आणि मग खोलीचं दार उघडून आत गेली. गुड मॉर्निंग म्हणत आधी कॉफीचा कप घेऊन दियाला उठवायला आला. आई, अजून 10 मिनिटं, असं म्हणत दियाने पुन्हा कुशी बदलली आणि सरळ झोपली. आधीचा क्षणभर श्वासच अडकला. त्याने कॉफी टेबलवर ठेवली. दियाच्या साडीचा पदर बाजूला सरकला होता. तो नीट करायला त्याने हात पुढे केला, पण अचानक दियाने त्याचा हात झटकला. काय करतोयस? अगं, तू समजतेस तसं काही नाही. साडीचा पदर सरकला होता, तोच नीट करत होतो, दुसरं काही नाही, आधी घाईघाईने म्हणाला. दियाने त्याच्याकडे संशयाने पाहिलं. तुला पाहिलं की तू इतका सज्जन वाटत नाहीस, असं म्हणत तिने घड्याळाकडे पाहिलं. 8 वाजले होते. अरे देवा, मला उठायला अजून 1 तास आहे, असं म्हणत तिने पुन्हा चादर डोक्यावर ओढून घेतली. अगं, हा खूप अन्याय आहे. तूच मला कॉफी देऊन उठवायला हवं होतंस, आधी म्हणाला. दियाने चादरीतून डोकं बाहेर काढत त्याच्याकडे रागाने पाहिलं. नाही नाही, तसं काही नाही. मीच रोज तुला कॉफी आणून देईन. ती पिऊन पुन्हा झोप, आधी हसत म्हणाला. हं. दियाने कॉफी घेतली, निवांतपणे प्यायली. कॉफी मस्त झाली आहे, असं म्हणून ती पुन्हा झोपायला निघाली. आधी हळूच तिच्या शेजारी येऊन बसला. दिया, आई बोलावते, असं म्हणत त्याने चादर बाजूला केली. दियाने पुन्हा त्याचा हात दूर केला. फक्त 10 मिनिट. ठीक आहे, 10 मिनिटच. आधी अंघोळ करून परत आला. दिया, सगळे तुझ्या माहेरी जायला निघालो आहोत, लवकर उठ. माझ्या माहेरी? दियाने डोळे चोळत विचारलं. हो. अरे हो, मी तर विसरलेच, असं म्हणत तिने चादर दूर फेकली आणि पटकन उठून बसली. आधी फक्त टॉवेल कमरेला गुंडाळून उभा होता. त्याच्या पाठीवरून पाण्याचे थेंब हळूहळू खाली सरकत होते. दियाचे डोळे त्याच्यावरच खिळून राहिले. फक्त स्त्रियाच सुंदर असतात असं कोण म्हणतं? पुरुषांचं व्यक्तिमत्वही तितकंच आकर्षक असतं. तिच्या मनात विचार आला. ती त्याच्याकडे एकटक पाहत राहिली. काय ग, एवढी शांत का झालीस? आधी मागे वळला. दियाचे नजर पाहून त्याने ओठ चावले. नाही, आता हिला असंच सोडून चालणार नाही, असं म्हणत तो तिच्याकडे झेपावला. दिया मात्र पटकन धावत जाऊन बाथरूममध्ये शिरली आणि दरवाजा बंद केला. आत्ता वाजशील, पण आज रात्री माझ्यापासून पळून जाऊ शकणार नाहीस, आधी दरवाजा बाहेरून ओरडला. ते नंतर पाहू. आधी बाहेर जाऊन नविता वहिनींकडून माझे कपडे घेऊन ये. आणि हो, ही साडी नीट घडी करून ठेव, असं म्हणत तिने साडी त्याच्याकडे दिली. हवं तर तुला आंघोळीत मदतही करू शकतो, असं म्हणत आधी आत यायचा प्रयत्न करू लागला. दियाने लगेच दरवाजा लावून घेतला. थांब, तुझी खबर घेतो. आधी साडीची घडी करून ठेवून सरळ नवी वहिनींकडे गेला. काय आधी, सकाळी सकाळी वहिनींकडे कसा काय आलास? नविताने विचारलं. वहिनी, माझ्या बायकोचे कपडे इथे आहेत म्हणाली, ते घ्यायला आलो. अरे वा, अजूनही ती अंघोळीतच आहे का? नविता हसत म्हणाली. पहिला दिवस म्हणून मामा काही बोलले नाहीत. उद्याही असंच केलं तर मात्र खरं, असं म्हणत तिने कपड्यांची पिशवी आणून दिली. आधीने ती घेतली. माझ्या बायकोला कोणी काही बोलणार नाही आणि बोलूही देणार नाही. ती तिच्या घरी जशी होती तशीच इथेही राहणार. नवी त्याच्याकडे पाहत हसली. तुला दियावर इतकं प्रेम आहे का? वहिनी, तुम्ही असं कसं विचारता? या जगात मला सर्वात जास्त आवडणारी व्यक्ती म्हणजे फक्त दिया, असं म्हणत तो हसत निघून गेला. दिया खरंच नशीबवान आहे. नविता स्वयंपाकघराकडे निघाली. दरम्यान आधी खोलीत आला. दिया त्याचे जुने फोटो पाहण्यात इतकी गुंग झाली होती की त्याच्या येण्याकडे तिचं लक्षच नव्हतं. आधी मागून आला आणि तिला मिठी मारली. सोड रे लफंग्या. दिया किंचाळली आणि टॉवेल घट्ट पकडून उभी राहिली. खूप सुंदर दिसतेस, असं म्हणत आधीने तिच्या मानेत चेहरा लपवला. आधी नको. दियाचा आवाज थरथरत होता. पण पुढच्या क्षणी आधीने तिचे ओठ आपल्या ओठात बंदिस्त केले. क्षणभर दोघेही स्वतःचं भान विसरून गेले. तेवढ्यात आधीचा फोन वाजला. दोघेही भानावर आले.
दिया पटकन कपडे घेऊन बाथरूममध्ये शिरली. आधीने जगातील सगळे चांगले शब्द वापरून फोन करणाऱ्याला मनातल्या मनात शिव्या घातल्या आणि फोन उचलत खाली निघून गेला. थोड्या वेळाने दियाने दरवाजा उघडून पाहिलं. आधी तिथे नव्हता. तिने तयार होऊन खाली आली. लाल रंगाच्या रेशमी साडीत, सोनसळी काठ असलेल्या त्या साडीत ती अप्रतिम दिसत होती. व्यवस्थित वेणी घातलेले केस, कपाळावर छोटीशी टिकली, साडीला साजेसे दागिने आणि गळ्यातलं मंगळसूत्र. आधीची नजर तिच्यावरच स्थिरावली. अरे, ही तुझीच बायको आहे. तोंडात माशी जाईल इतका का पाहतोयस? नंदाने चिडवलं. त्यावर राघव म्हणाला, तो त्याच्या बायकोकडे पाहतोय, तुला कशाला जडतंय? कालपर्यंत माझ्यासोबत उंडारत फिरणारा हा अविवाहित मुलगा अचानक लग्न करून बसला आणि आता आपण काय बोलतोय हेही ऐकत नाही, फक्त वहिनीकडेच पाहतोय. असं म्हणत नंदाने त्याच्या डोक्यावर हलकी चापट मारली, पण आधीला तेही जाणवलं नाही. पहा दादा, मी मारलं तरी याला कळलं नाही, नंदा म्हणाला. राघव हसला. राहू दे, थोडा वेळ आनंदात राहू दे. दिया खाली आली आणि आधीकडे पूर्ण दुर्लक्ष करून सरळ स्वयंपाकघरात गेली. आधीही तिच्या मागे निघाला. अरे, पिल्लामागे फिरणाऱ्या कुत्र्यासारखा तिच्या मागे का जातोयस? नंदाने त्याला पकडून डायनिंग टेबलवर बसवलं. तेवढ्यात दियाने विचारलं, नवी वहिनी, साडी कशी दिसते? खूप सुंदर, नविता म्हणाली. अगदी महालक्ष्मीप्रमाणे दिसतेस. भारतीने कौतुक केलं. महालक्ष्मी तर आहे, पण 2 गोष्टींची कमतरता आहे, देवी म्हणाली आणि आधीला हाक मारली. जणू तो या क्षणाची वाट पाहत होता. क्षणात आत येऊन तो दियाच्या शेजारी उभा राहिला. काय गाई? तो विचारू लागला. नविता हसत म्हणाली, इतकी वर्ष हाक मारली तरी येत नव्हता. आता फक्त तोंड उघडून नाव घेतलं की धावत येतो. चांगलीच प्रगती झाली आहे. काय नविता, तू बोलावलं होतंस का? असं म्हणत राघव तिथे येऊन उभा राहिला. आधी लगेच हसत म्हणाला, मी तरी बोलावलं की येतो, पण आपल्या दादांना तर फक्त तुमचा आवाज ऐकू आला तरी धावत येतात. नविताच्या चेहऱ्यावर लाजरं हसू म्हटलं. बस आता तुमची चेष्टा. हे घ्या, प्रत्येकाने आपल्या बायकोच्या केसात ही फुलं माळा. देवींनी फुलांचा गजरा पुढे केला. आधी आणि राघवने तो घेतला आणि प्रेमाने दियाच्या व नविताच्या केसात मांडला. नंदा लगेच उसासा टाकत म्हणाला, अहो, या अविवाहित माणसाचा शाप तुम्हाला कधीच शांत बसू देणार नाही. आधी हसला. हवं तर सांग, उद्याच रेणुकाशी तुझं लग्न लावून देतो. मी संन्यासी बनेन, पण तू सांगतोयस ते कधीच होणार नाही. नंदाने ताबडतोब उत्तर दिलं. तेव्हा देवीजींनी त्याच्याकडे पाहिलं. एखाद्या मुलीबद्दल असं बोलायचं नसतं. बिचारीचं नाव तरी घेऊ नकोस. मग त्यांनी दियाकडे पाहिलं. दिया, जाऊन देवासमोर दिवा लाव आणि आधी तिला कुंकू लाव, असं सांगून त्या जेवणाचे पदार्थ डायनिंग टेबलवर मांडू लागल्या. भारतीही त्यांना मदत करू लागली. दिया देवघरात गेली. तिने दिवा लावला आणि देवाला नमस्कार केला. आधी तिच्या जवळ आला. त्याने तिच्या कपाळावर प्रेमाने कुंकू लावला आणि डोळा मारला. दियाने त्याच्याकडे रागाने पाहिलं. आज तू किती सुंदर दिसतेस माहिती आहे का? आज रात्री तू काहीही बोललीस तरी तुला सोडणार नाही. आधी कुजबुजला. पाहूया. दिया हसत पुढे निघाली. आधीने तिचा हात पकडला. मी जे ठरवतो ते पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. त्यावर दियाने त्याच्या पायावर जोरात पाय ठेवला. मग आधी हे सहन करून दाखव. आई ग, आधी वेदनेने ओरडला. वेडी आहेस तू, तो कुरकुरला. तेवढ्यात जणू 3 देवमूर्तींसारखे शरदजी, सुंदर आणि महेश्वर मंदिरातून परत आले. आधी क्षणात शांत होऊन सरळ उभा राहिला. तिघांनी देवाला नमस्कार केला आणि डायनिंग टेबलकडे आले. दिया, नंदा आणि नवितासोबत गप्पा मारत हसत बसली होती. त्यांना पाहताच नविता उठू लागली. अगं ताई, कुठे चाललात? या ना, जेवायला बसूया. दियाने तिला थांबवलं. नाही दिया, तू जेव. मी काकू आणि आईंसोबत नंतर जेवेल, असं म्हणत नविता स्वयंपाकघरात गेली. देवी, नविता आणि भारती सर्वांना वाढू लागल्या. सगळे जेवायला बसले. आधी, हा गोड पदार्थ खूप छान आहे, तू का खात नाहीस? दियाने विचारलं. मला हा गोड पदार्थ आवडत नाही, आधी उत्तरला. मग तुला कोणता पदार्थ आवडतो? दिया निरागसपणे म्हणाली. आधीने खट्याळ नजरेने तिच्याकडे पाहिलं. तुझे ओठ. दियाचे डोळे मोठे झाले. आधी ती ओठ वाकडे करत म्हणाली. मग त्याच्या ताटातून गोड पदार्थ उचलून स्वतःच खाऊ लागली. बाकीच्यांनी सगळं पाहिलं, पण मुद्दाम काहीच न पाहिल्यासारखं केलं. काकू, एवढे पदार्थ कशाला केलेत? आमच्या घरी सकाळी बहुतेक इडली किंवा रागीचे शेवयांसारखे पदार्थ असतात. फक्त रविवारी एवढा मोठा बेत असतो, दिया म्हणाली. इथे तर रोजच असंच असतं छोट्या वहिनी, नंदा अभिमानाने म्हणाला. मग दोन्ही सासवांची खूप दया येते, दिया हसत म्हणाली. पण खरंच सगळं खूप छान आहे. माझी आईही असंच प्रेमाने स्वयंपाक करते. असं का गं? सुंदर आणि महेश्वर तिच्या माहेरच्या मंडळींबद्दल विचारू लागले. दियाही आनंदाने उत्तरं देत होती. तेवढ्यात शरदजी म्हणाले, अहो, गप्पा नंतर मारा, आधी जेवण संपवा. वेळेवर तिच्या माहेरी जायचं आहे ना? अरे हो, दिया अचानक म्हणाली. आधी सांगायचंच राहिलं. ऑफिसमध्ये खूप महत्त्वाचं काम आहे. माझा फोनसुद्धा माझ्याकडे नाही. त्यामुळे मी आधी ऑफिसला जाईन आणि तिथून थेट माझ्या घरी येईन. ठीक आहे. आधीने मान हलवली.
पण देवीजी लगेच म्हणाल्या, लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी जाताय, म्हणून तुम्ही दोघांनी एकत्रच जायला हवं. असं आहे का आत्या? दिया हसली. मग मी आणि आधी दोघं आधी ऑफिसला जाऊ. फक्त 10 मिनिटांचं काम आहे, तिथून एकत्र जाऊ. हं ठीक आहे बाळा, शरदजींनी मान डोलावत म्हणाले. थँक्यू मामा, अगदी माझ्या बाबांसारखेच तुम्ही तिघेही खूप गोड आहात, दिया प्रेमाने म्हणाली. नंदा मनातच हसू लागले. अगं छोटी वहिनी, हे तिघे दिसताच तितके साधे नाहीत. गरज पडली तर वाघासारखे होतात. तुम्ही त्यांना अजून नीट ओळखलंच नाही, तो मनात म्हणाला. तेवढ्यात शेखरजी पुन्हा बोलले. दिया, अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. बोला ना मामा, दिया हसत त्यांच्याकडे पाहू लागली. पण शरदजींचे शब्द कानावर पडताच तिच्या चेहऱ्यावरचं हसू नाहीसं झालं आणि तिचा चेहरा एका क्षणात गंभीर झाला. काय सांगितलं असेल शरदजींनी? पुढच्या क्षणी त्या घरातील वातावरण पूर्णपणे बदलणार होतं. तर शेखरजींनी दियाला असं काय सांगितलं हे तुम्हाला ऐकायला मिळेल आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत हा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा.